नमस्कार, मी प्रदीप बैर टॉक्स मराठी या चॅनलवरती आपलं प्रथमतः स्वागत करतो. त्यांनी कशा पद्धतीने कमवलं किंवा कशा पद्धतीने व्यवसायात प्रगती केली ही सर आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही सर परिचय करून द्या तुमचा अगोदर. मी महादेव नरसिंगराव मत्रे. मी ऍक्च्युली बीएससी डबल मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्री बीएड कोल्हापूरला केलं. कोल्हापूरला तालमीत होतो 10 वर्ष बर बर. आणि व्यायामाची पहिल्यापासूनच आवड. आणि 2024 साली द पीपल्स एज्युकेशन सोसायटी जामखेड च्या साकेश्वर विद्यालय साकत मधून मी 2024 ला रिटायर्ड झालो. बर 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 बर. आता सर बघा, बरेचसे लोक रिटायर झाल्यानंतर निवांत घरी बसतात, बरोबर आहे? हो. आज तुम्ही रिटायर झाल्यानंतरही एक नवीन ऊर्जा घेऊन ह्या व्यवसायाकडे आले, तर या व्यवसायात काय वाटलं तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये? पहिल्यापासूनच व्यायामाची आवड पहिला मुद्दा. बर. आणि दुसरा मुद्दा, माझी मुलगी सुद्धा खेळाडू, गोळाफेक, जुदो, कुस्ती मध्ये ते ग्रॅज्युएशन पर्यंत अगदी स्टेट लेवल पर्यंत नंबर मध्ये यायची. बर. आणि योगायोगानं मला जी अपेक्षा होती की जावई खेळाडू मिळावा, बर बर, त्याला अनुसरून माझी जावई देखील मला गोळाफेक आणि थाळीफेक मध्ये नॅशनल लेव्हल पर्यंत गेलेले मिळाले. आणि त्यांच्याच प्रेरणेनं, आणि त्यांचे वडील सिद्धिबा पालिकेच्या जिम मध्ये कोच होते. बर बर. आणि त्यांचे नगरमध्ये 2 जिम आहेत, सावेडीमध्ये. हो हो. आणि त्यांच्याच प्रेरणेनं मग 2024 साली जिम चालू केली. बर. म्हणजे तुम्हाला तुमच्या जावयाकडून प्रेरणा मिळाली, जावयाच्या वडिलांकडून. बर बर. मला एक सांगा, तुम्ही हा व्यवसाय सुरू करण्यासाठी गुंतवणूक किती केली? गुंतवणूक म्हणजे जावयाने त्यांच्याकडचं मटेरियल आपल्याला दिलं, आणि जसे जसे तुमच्याकडे पैसे येतील तसे तसे द्या, म्हणजे त्यांचं काही जुनं आणि काही आपण गुजरातवरून नवीन मटेरियल घेतलं, तर अंदाजे 5 ते 6 लाख रुपये ह्याच्यामध्ये मटेरियल साठी गुंतवणूक झालेली आहे. बर बर. आता म्हणजे तुम्ही हा व्यवसाय सुरुवात करताना 5 ते 7 लाख रुपये गुंतवणूक व्यवसाय सुरू केला, बरोबर आहे? आता हे मला सांगा, हे जे विद्यार्थी येते तुमच्याकडं, हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कोण करतं? विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः आमचे जावई नगरहून येतात, आठवड्यातून 1 वेळेस 2 वेळेस, किंवा मुलगी येते आणि त्यांचे मित्र, त्यांच्याकडे असणारे ट्रेनर्स इथे येतात, किंवा मी स्वतः देखील त्यांना मार्गदर्शन करतो, कारण मला पहिल्यापासून व्यायामाची माहिती आहे, आवड आहे. सकाळी 5 ते 9 आणि संध्याकाळी देखील 5 ते 9 असं आपण टायमिंग दिलेली विद्यार्थ्यांना. बरोबर. तर सकाळी साधारण 25-30 विद्यार्थी, आणि आता संध्याकाळी देखील 25-30 विद्यार्थी येतात. बर बर. म्हणजे साधारणतः एक 25 विद्यार्थी तुमच्याकडे व्यायामासाठी येतात? हो, सकाळ 25, संध्याकाळी 25. आता हे जे काही मुलं व्यायामाचं दुर्लक्ष करते, बरोबर आहे, तरुण मुलं, किंवा काही मुलांनी जिम लावलेली असते पण ती सातत्याने येत नाही, यासाठी काही तुम्ही त्यांना मार्गदर्शन करता? आता बऱ्याच जणांना आलं की त्यांना वाटतं की महिन्यामध्येच आपली तब्येत व्हावा, तूप खाल्लं की रूप लगेच येत नाही. बरोबर. आणि तुम्ही आता ह्या एक 25 ते 30 विद्यार्थी आहेत, बरोबर आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही आणखी तुमच्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी सोशल मीडियाचा कशा पद्धतीने उपयोग करता? सोशल मीडिया सध्या तर जाहिरात वगैरे केलेली नाही. बर. आपलं व्हॉट्सअप रोड जामखेडला आपली ही मत्रे फिटनेस क्लब आहे, आणि विद्यार्थ्यांच्याच माध्यमातून ते स्टेटसला आपला व्यायाम करताना टाकतात, जिमचं नाव टाकतात, आणि आपल्याला वाटतं माझ्या मुलांनी व्यायाम करावा, बरोबर, त्या मुलाची स्वतःची इच्छाशक्ती असली पाहिजे. म्हणजे यातून सगळ्यात महत्वाचं मुलांची इच्छाशक्ती पाहिजे, की तुम्ही व्यायाम केला पाहिजे. काही जण खूप अगदी जिद्दीनं आणि खूप चांगला व्यायाम करतात. बरं, ह्यातून तुम्हाला आता महिन्याचं उत्पन्न किती मिळतं? महिन्याला साधारण मेंटेनन्स सगळा जाऊन 20-25 हजार रुपये महिना मिळतो म्हणायचं. बरोबर. म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो, सरांनी रिटायर झाले शिक्षक म्हणून, आणि हे सगळं झाल्यानंतर सुद्धा त्यांनी आज एक व्यवसाय टाकून 25 ते 30 हजार रुपये महिन्याला उत्पन्न कमवतात, बरोबर आहे सर? हो सर. नवीन तरुणांना तुम्ही काय संदेश देणार, जे आज काही मुलं नोकरी नाही किंवा व्यवसायात म्हणजे पैसा मिळत नाही, ह्या मुलांना काय सांगू इच्छिता? आता बरेच मुलं मिलिटरीच्या भरतीसाठी किंवा पोलीस भरतीसाठी अगदी तोंडावर आल्यानंतर, म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर किंवा 12वी नंतर प्रयत्न करतात, बरोबर आहे. काही जणांना म्हणजे रनिंग होत नाही, काही जणांना गोळा फेकता येत नाही, तर आपण या ठिकाणी लेडीज आणि जेंट्स दोन्ही प्रकारचे गोळे पण ठेवलेत. पटांगण असल्यामुळं इथं बटवाडीची एक मुलगी पाठीमागं प्रॅक्टिस करत होती, मला म्हणली शाळेतून गोळा आणता का सर? तर शाळेतला आणता येत नाही, म्हणून मी 2 गोळे मुलांसाठी मुलींसाठी आणले. आणि पोलीस भरतीसाठी किंवा मिलिटरीच्या ह्याच्यासाठी मुलं फिजिकल फिटनेस साठी येतात म्हणजे. बरोबर. नाही, मला काय म्हणायचं होतं,
काही मुलं आता समजा काही आता तुम्ही रिटायर झाल्यानंतर व्यवसाय सुरू केला, बरोबर आहे? हो. आज 58 वर्षानंतर. पण काही तरुण मुलं 21-22 वर्षाचे असताना सुद्धा ते व्यवसाय करत नाहीत किंवा व्यवसायात पैसा नाही असं म्हणतात. यासाठी तुम्ही काय सांगू इच्छिता? ऍक्च्युली सर, वन शुड ट्राय टू डू बिझनेसेस. पण बिझनेसेस कडे आपल्या मराठी बांधवांचा थोडा कल कमी आहे. लेडीजसाठी सुद्धा आपण या ठिकाणी सुविधा उपलब्ध केलेली आहे. भविष्यामध्ये ह्याच्यामध्ये काही असं वाढवण्याचा विचार आहे का तुमचा? हो सर, जिम आपल्याला अजून वाढवायची आहे. आपले जावई श्रीनिवास कराळे, साबेडी अहमदनगर आणि त्यांचे वडील, त्यांच्या वडिलांच्या बाबतीत तर सांगायचं सर, ते कोच होते सिद्धिबागेमध्ये. बरोबर. त्यावेळेस अजित दादा आपले उपमुख्यमंत्री तिथं शिकायला होते. तर त्यावेळेस ते त्यांच्या मित्राला घेऊन दिल्ली गेटला यायचे, चहा पाणी करायचे आणि तिथून उठत नसायचे एका हॉटेलमधून. ते म्हणायचे थांब, शिवाजी म्हणजे माझे व्याही ते जिम मधून आल्यानंतर त्यांना बघितल्याशिवाय मला चैन पडत नाही, असं ते दादा म्हणायचे. अजित दादा तसं बोलायचे. बरोबर. म्हणजे आज देखील त्यांचं जवळजवळ 77-78 वर्ष वय व्याह्याचं. बरोबर. पण ते म्हणतात मला चहाची चव कसली माहित नाही, आणि मला एकच व्यसन आहे, खाणं आणि व्यायाम. आणि त्यांच्याच प्रेरणेनं हे सगळं चाललेलं आहे. नक्कीच. तर आपण आताच सरांकडून अतिशय सुंदर अशी माहिती घेतली. सरांनी सांगितलं की माणसाच्या जीवनामध्ये व्यायामाला किती महत्व आहे. खरोखरच मित्रांनो, तुम्ही सुद्धा या ठिकाणी येऊन व्यायाम करा, म्हात्रे फिटनेस क्लब या ठिकाणी. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा